प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन वाचू. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. देवबापाचे वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी येशू ख्रिस्त पिता आणि त्याचे नाते संबंध सांगतो. या ठिकाणी फिलिप विचारतो की आम्हाला पिता दाखवा. त्यावेळेस तो म्हणतो, ज्याने मला बघितले त्याने पित्याला बघितले. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस या ठिकाणी आला किंवा या पृथ्वीवर आला त्यावेळेस त्याच्यामध्ये देवाचं सानिध्य, देव आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं सानिध्य होतं. म्हणून तो म्हणतो, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. म्हणजे पिता दाखवा असा ते प्रश्न करत आहे, म्हणजे देव दाखवा असा ते प्रश्न करत आहे. त्यावेळेस येशू ख्रिस्त सांगतो, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितले आहे. म्हणून तो म्हणतोस की पित्यामध्ये व पिता माझ्या, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा तो विश्वास धरीत नाहीस काय? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे. म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा जे आपण म्हणतो, तर तो जो पिता आहे तो येशू मध्ये आहे. म्हणजे ज्यावेळेस येशू या जगात आला त्यावेळेस त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं, म्हणजे देवाच्या आत्म्याचं, देव आत्मा आहे, त्या आत्म्याचं सामर्थ्य आलं आणि त्याच्यामध्ये आता पिता वस्ती करतो. म्हणून तो म्हणतो की ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं. आणि योहानाचा पुस्तक याचा 15वा अध्याय आणि जर आम्ही 26 वचन बघितलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे, परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल. मग तो आता काय म्हणतो या ठिकाणी? पित्यापासून जो निघतो, म्हणजे पित्यापासून जो आत्मा निघतो तो आत्मा, म्हणजे तो सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा, सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. म्हणून ज्याने येशूला बघितलं त्याने त्या पित्याला बघितलं. आणि तोच येशू म्हणतो की तो